स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डी.एड. बी.एड. झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरता ही एक आनंदाची बातमी आहे आणि जे प्रामाणिक पद्धतीने अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ही दुःखाची बातमी आहे की आश्रमशाळेमध्ये जी भरती होणार आहे ती भरती कंत्राटी पद्धतीनं मानधना तत्त्वावरती शिक्षकांची नियुक्ती होणार आहे, अशी ही लोकमतची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी मटाला पण आलेली आहे, ही बातमी सकाळला पण आलेली आहे. ही बातमी लक्षात घ्यायची आहे. या बातमीमध्ये काय दिलेलं आहे हे बघा आपण. पवित्र पोर्टल विना होणार भरती, शासनाची निविदा तयार. म्हणजे ठेकेदार पद्धत आपल्या भाषेत किंवा कंत्राटदार पद्धतीनं ही भरती होणार आहे. बघा, सोलापूरची बातमी आहे. आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेमध्ये यापुढे कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने निविदा तयार केला आहे. आदिवासी विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतिबंध निश्चित केलेला आहे. सुधारित आकृतिबंध घेण्यासाठी GEMवर निविदा प्रक्रिया राबवण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात यापुढे शासकीय आश्रमशाळांमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांची सुद्धा भरती होणार आहे, असे शासनाद्वारे वारंवार सांगितले होते. परंतु अद्यापही नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर आले असताना सुद्धा शिक्षक भरती होताना दिसत नाही आहे. त्यामुळे ही कंत्राटी भरती येणाऱ्या अडचणीला मात म्हणून सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाने याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, यात पुढील अजून एक बातमी दिलेली आहे पहा. म्हणजे त्याच सबटायटल आहे, पवित्र पोर्टल विना शिक्षक भरती. एका बाजूला शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या टेट परीक्षातून शिक्षक भरती होत असताना राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीनं का होत आहे? अनेक पदे मंजूर असतील तर त्या पदांवर पवित्र पोर्टलद्वारा शिक्षक भरती व्हावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून होत आहे. नंतर प्रशांत शिरगूर, राज्य उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती, यांचं काय मत आहे ते बघू. गेल्या अनेक वर्षापासून आश्रमशाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक कामे करत आहेत. आता परत एकदा वाढीव पदांच्या निर्णयामुळे अजून जास्त प्रमाणात कंत्राटी शिक्षक भरती शासकीय आश्रमशाळेत होत आहे. यामुळे समस्या निर्माण होतील. अनेक वर्ष तुटपुंज मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यावर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु याचं शासन काही याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत आहे आणि ही निविदासुद्धा काढलेली आहेत. आणि आपले जे विद्यार्थी D.एड. आणि B.एड. झालेले विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थ्यांना असं वाटते की आम्हाला जे अभ्यासाला ताण घेत नाहीत किंवा अभ्यास करायची त्यांची इच्छा नाही, असं वाटते की ही कंत्राटी पद्धती कायमस्वरूपी चालूच राहावी. परंतु ज्यांना परमनंट नोकरी पाहिजे ते विद्यार्थी अभ्यास करत आहे गेल्या 5 वर्षापासून, 10 वर्षापासून, त्यांना असं वाटते की ही भरती होऊ नये. ही जी भरती आहे ही परमनंट भरती व्हायला पाहिजे, परीक्षा घेऊन व्हायला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हे दुःखाची बाब असणार आहे. ही जी बातमी आलेली आहे ही बातमी 3-4 पेपरला आलेली आहे आणि ही बातमी पेपरला आली म्हणजे ही निविदा अजूनपर्यंत याचं परिपत्रक आपल्या हाती लागलेलं नाही, परंतु बातमी हाती लागली, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आला. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ही जी जाहिरात आहे ही 1000 पदापेक्षा जास्त पदसंख्येची ही जाहिरात असणार आहे. त्यामुळे ही जर जाहिरात आली तर या संधीचं सोनं मात्र आपण विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून अशा ज्या बातम्या आहेत त्या आपल्यावर कायमस्वरूपी अपडेट राहतील. धन्यवाद मित्रांनो.